तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आजच्या जीवनात मोबाईल हा आपल्या जीवनाचा अगदी अविभाज्य घटक झालेला आहे. आणि मोबाईल निव्वळ आपल्याला फक्त फोन करणं आणि फोन घेणं यासाठी नसून तर त्यामध्ये आपल्या बऱ्याच आठवणी साठवलेल्या असतात. विविध फोटोंच्या रूपाने, विविध व्हिडिओच्या रूपाने, विविध कार्यक्रम असतात, जे मेमोरेबल मोमेंट्स असतात ते आपण आपल्या गॅलरीमध्ये म्हणजे मोबाईलमध्ये सेव्ह करतो. म्हणजे आज मोबाईल आपल्यासोबतचा चालता बोलता आपला मित्रच असतो. मोबाईल आजच्या आधुनिक युगातलं म्हणजे आपल्यासोबत मोबाईल नसणारा माणूस म्हणजे कितीही गरीब माणूस असला तर त्याच्याकडे मोबाईल आहे आणि मोबाईलशिवाय त्याचं जीवन अपूर्ण आहे अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीत जर आपला मोबाईल हरवला गेला तर त्यानंतर काय अवस्था होते. निव्वळ तो मोबाईल हरवला नसतो, एक सिम घेऊन आपण नवीन मोबाईल सुरू करतो, पण आपले जे विविध आठवणी ज्या आयुष्याच्या आपण जपून ठेवलेल्या असतात त्या मोबाईलच्या माध्यमातून त्या जातात. त्याची भावनिक गुंतवणूक त्या मोबाईलसोबत असते. आणि मग असे मोबाईल हरवल्यानंतर खूप दुःख होतं. नो डाऊट माणूस पुन्हा नव्याने मोबाईल घेऊन सुरू करतो. पण महाराष्ट्र शासनाने एक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे पोर्टल उपलब्ध करून दिलं आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण जवळपास संपूर्ण भारतातून म्हणजे यूपी असेल, बंगाल असेल, बिहार असेल, अगदी साऊथकडून बऱ्याच ठिकाणाहून जे हरवलेले मोबाईल असतात ते असे 100च्या वर मोबाईल आपण मिळवलेले आहेत. आणि तो आपण आज परत देत आहोत सर्व ज्यांचे मोबाईल आहेत ते. आणि ते IMEIच्या आधारे त्यांचा शोध घेऊन आपण CR पोर्टलचा जो CR नावाचं पोर्टल जे लॉन्च केलेलं आहे त्या लॉन्चच्या केलेल्या पोर्टलच्या आधारे आपण या सर्व मोबाईलचा शोध घेऊन संपूर्ण भारतातून हे मोबाईल गोळा केलेले आहेत आणि आज आपण त्यांना ते परत करत आहोत. हे मोबाईल जवळपास 100पेक्षा जास्त मोबाईल आपण परत मिळवलेले आहेत हरवलेले. आणि ते आज आपण जे त्यांचे मूळ मालक आहेत ज्यांच्याकडून ते हरवले गेले त्यांना ते परत करण्याचा